मानवधन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात. अरे माणसा उठ तू जागा हो पुस्तकाचं प्रकाशन. समाज प्रबोधन, संस्कार आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश. मानव सेवा जीवन गौरव पुरस्कारांचं वितरण. 23व्या वर्षात मानवधनची दमदार वाटचाल. सामाजिक शैक्षणिक कार्याचं गौरव. नाशिक शहरातील शालिमार परिसरातील परशुराम सायखेडकर सभागृहात मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचा वर्धापन दिन अरे माणसा उठ तू जागा हो या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी गौरवलेल्या या संस्थेच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे, आमदार सीमा हिरे, KK बाग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त अजिंक्य बाग, नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, KK बाग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील कुटे, वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार, मानवधन संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, खजिनदार प्रज्वल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मानव सेवेची प्रार्थना आणि गंगा गोदावरी आरतीद्वारे पर्यावरण संवर्धन, नदी संवर्धन आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन आणि संस्थेचा वर्धापन दिन एकाच दिवशी असल्यानं या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, 11 पुस्तके लिहिणारे प्रेरणादायी लेखक डॉक्टर प्रकाश सुखदेव कोल्हे लिखित अरे माणसा उठ तू जागा हो या समाज प्रबोधनपर आणि प्रेरणादायी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. माणुसकी, संस्कार, जीवन मूल्य, सामाजिक बांधिलकी, व्यक्ती विकास आणि राष्ट्रविकासाचा प्रभावी संदेश देणारं हे पुस्तक सकारात्मक आणि संवेदनशील विचारांना चालना देणारं ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. व्यक्ती विकास ते राष्ट्रविकास हा विचार पुस्तकाचा केंद्रबिंदू असून जागृत, जबाबदार आणि संस्कारित व्यक्तिमत्वातून सक्षम समाज आणि त्यातून राष्ट्रविकासाची दिशा निर्माण होते हा संदेश पुस्तकातून मांडण्यात आला. या पुस्तकाला महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले. यावेळी मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावर्षी हा सन्मान केशव गावित हिवाळी शाळा यांना त्यांच्या विशेष शैक्षणिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला. तसेच कारगिल युद्धात विशेष कामगिरी करणारे मेजर दीपचंद सिंग आणि अपंगत्वावर मात करून कळसुबाई शिखर सर करणारे सागर बोडके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय मानवधन शिक्षण सेवा पुरस्कारानं विविध शिक्षकांचा गौरव करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी मानवधन संस्थेच्या कार्याचं आणि डॉक्टर प्रकाश कोल्हे यांच्या लेखन कौशल्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. स्वतः गेल्या 15 वर्षापासून या संस्थेच्या प्रगतीची साक्षीदार आहे. मुलांना त्यांचा कल बघून त्या पद्धतीने कसं घडवावं हे सरांकडून आणि ताईंकडून शिकलं पाहिजे. आणि एवढ्या व्यापातून तर हे पुस्तक लिहित आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. पुस्तक लिहिणं काही साधी गोष्ट नाही आहे. त्यांनी मला वाटतं ते लिखाण त्यांनी केलं ते आपल्या सगळ्यांसाठी वाचनीय आहे आणि एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा आहे असं मला वाटतंय. आज त्यांचं ते लेखन त्याचबरोबर वर्धापन दिन या सगळ्या कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देते. तर संस्थेचं नावच किती छान बघा, मानवधन. आपल्याकडे सगळे धन आहेत. हे हा माणूस मला कल्पना आहे हे खिशाने फाटका माणूस आहे पण तो कोट्याधीश आहे. याचं कारण त्याच्या खिशात पैसे नसतील पण त्यांनी जी माणसं जोडली आहेत ही सगळे समाजातले आदर्श ते आपल्या पुढे आणत असतात आणि म्हणून आपल्याला हा देश घडवता येतो. हे देश घडवण्याचं खूप सुंदर काम प्रकारचे आपण करतायत. आज 52 झाले. पुढच्या 48 वर्ष अशाच आपल्या या समारंभामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी होण्याचं भाग्य लाभो अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या संस्थेचा 22वा जो वर्धापन दिन आहे तो 122वा पर्यंत जावं अशाही शुभेच्छा देतो. विश्वास, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, त्यांची जिद्द, त्यांचा आणखी आशावाद, सर या सगळ्या गोष्टींचा संगम आम्ही तुमच्याकडे बघतोय आणि मला असं वाटतं म्हणूनच तुमच्या संस्थेचा 22वा वर्धापन दिन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना आणि तदनंतरचा हा सगळा प्रवास नॉन ग्रँटेड ही संस्था मात्र 22वा वर्धापन दिन तुम्ही या ठिकाणी साजरा करताय आणि तुम्ही आज 18वं पुस्तक लिहून काढलं त्याचं प्रकाशन या ठिकाणी झालं. तुमचं आजच्या कार्यक्रमाचं मी औचित्य साधतो आणि तुमचा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या भावी वाटचालीस मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. सर जेव्हा होते KK वाटमध्ये तेव्हा मी विद्यार्थी दशेत असते. सर माझे गुरुवर्य होते पण नक्कीच सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे.
भारताकरता त्यांचं जे काही मनातून जी काही खरंच त्यांच्याकरता काही करण्याची जी उमेद आहे ती वाटण्याजोगी आहे. सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रकाश कोल्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे. त्या 22 वर्षाच्या प्रवासामध्ये जे काही माझे वडील पण आहेत तिथे आणि खूप साक्षीदार या प्रवासातले माझे बंधू मार्गदर्शक डॉक्टर बर्वे दादा पण आहेत, शिरोडे सर आहेत, खूप खूप लोक आहेत जे मला बळकटी दिलेली आहे. मला असं वाटतं मी माझ्या या देशासाठी छोटंसं योगदान, भारत माझा देश आहे असं आनंदाने जेव्हा बोलतो तेव्हा आपलं कर्तव्य विसरून गेलो आहे का याची जाणीव होत नसल्या कारणाने पुन्हा एकदा त्या अशा माणसाला, अशा भारतीय आदर्श नागरिक निर्माण करताना अशा माणसाला पुन्हा जागा करणे गरजेचं आहे. आपण स्वतःचं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच माझं गल्ली, माझं गाव, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश स्वच्छ ठेवला तर परदेशातील लोक आपल्या भारताकडे बघताना एक आदर्श भारत, एक विश्वगुरु भारत बघितल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विश्वगुरु भारत निर्मितीसाठी हा अरे माणसा उठ तू जागा हो हा छोटासा प्रपंच शब्दांच्या माध्यमातून पुस्तकरूपी, ग्रंथरूपी आपल्या सर्वांच्या समोर देताना मला मनस्वी आनंद होतोय. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था आज 23व्या वर्षात पदार्पण करते. आदिवासी पाड्यांवरील दिवाळी सण, आजी आजोबा गुणगौरव सोहळा, स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान, छोटा पोलीस उपक्रम, गरजूंना चप्पल बूट वाटप, रक्तदान शिबिर, वैज्ञानिक व्याख्यानमाला, 365 दिवस पुतळे व स्मारक स्वच्छता अभियान, मानवधन रेडिओ तसंच पुस्तक वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचनालय अशा अनेक सामाजिक उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करतात. ग्रामीण भागातील मराठी माध्यमांची RSO मानांकन प्राप्त पहिली शाळा, अमेरिकेत मराठी माध्यमाची शाळा चालवणारी पहिली संस्था आणि शालेय स्तरावर 13 पेटंट मिळवणारी पहिली शाळा अशी मानवधनची ओळख आहे. संस्थेच्या या कार्याला ज्ञानरत्न पुरस्कार, पंजाबराव देशमुख शिक्षण गौरव पुरस्कार, गोदास सन्मान पुरस्कार, राष्ट्रीय समाज रत्न, लार्जेस्ट पॉवर सेव्हिंग अवॉर्ड, विश्व ज्ञानधन रत्न पुरस्कार, एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड, इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड, समाज गौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले. धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज पाथर्डी फाटा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा व सातपूर, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाढीवरे, मानवधन विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल आणि मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूलच्या माध्यमातून संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. अमेरिका, इंग्लंड, नेदरलँडसह विविध देशातील मराठी मुलांना मराठी भाषा शिकवण्याचं कार्य मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूलद्वारे केलं जाते. मराठी भाषा संवर्धनासाठी जागतिक पातळीवर योगदान देणारी संस्था म्हणून मानवधनची ओळख निर्माण झाली. आम्ही घडवणार आदर्श माणूस, आदर्श भारत या ध्येय वाक्यानं कार्यरत असलेल्या या संस्थेच्या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.